ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नागाव येथे क्रेन पलटी झाल्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू। नागाव तालुका हातकणंगले येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्यालगत स्टीलचे दुकान आहे। या दुकानामध्ये गाडीतील मटेरियल उतरत असताना क्रेन पलटी झाल्याने क्रेन खाली सापडून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की नागाव फाटा येथे नामांकित स्टील कंपनी आहे। या कंपनीमध्ये लोखंडी प्लेट घेऊन दररोज मोठ्या प्रमाणात राजस्थानवरून ट्रेलर येतात, तसेच त्याच्या कित्येक पटीत गाड्या माल भरण्यासाठी येतात। आज शुक्रवारी सकाळी RJ14 GL 8629 या क्रमांकाचा ट्रेलर राजस्थानवरून लोखंडी प्लेटा घेऊन आला होता। दुपारी 1च्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने प्लेट उतरवण्याचं काम सुरू होतं। या कंपनीत गाड्या भरण्यासाठी व उतरवण्यासाठी परप्रांतीय मजूर कामाला आहेत। यातील एक मजूर ट्रेलरवरती उभा राहून प्लेटला बेल्ट लावून क्रेनच्या बूमला अडकवत होता। तितक्यात ट्रेलर चालकास गाडी पुढे घेण्यास सांगितले। तितक्यात गाडी पुढे गेल्याने क्रेन पलटी होऊन क्रेनचा बूम त्याच्या अंगावर पडला। या क्रेन खाली सापडून रशीद खान वय 40 सध्या राहणार HTM फाटा नागाव, मूळ राहणार उत्तर प्रदेश हा मजूर गंभीर जखमी झाला। या अपघातात या परप्रांतीय मजुराच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। हा अपघात झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या क्रेनने पलटी झालेली क्रेन सरळ करून त्या जखमी मजुरास कोल्हापूर येथील डॉक्टर DY पाटील इस्पितळात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले। महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे।